तुम्हाला मनामध्ये सुचला की जाऊन आपण जरा दमून यावा. मी बोललो बॉलिंग बिलिंग करणार सर म्हणून, नंतर होतं सर तिकडून काय हालत नाही. थँक्यू. आपण शुभ सन्मान करणार आहोत व्यासपीठावर. सरपंच सरळगाव ग्रामपंचायत भैरवनाथ डेव्हलपरचे सर्वे सर्वा मधुकरजी मोरेश्वर गुडे साहेब यांचा विशेष सन्मान आपण जो मात्र व्यासपीठावर करतो. विशेष सन्मान जो मात्र आपण घेणार आहोत. विनंती असेल कॅमेरामन आमचे तुषार धुमाळ दाजी. शहापूर संघाचे मॅनेजर मनोज वेखंडे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थान आपण नवा. मनोज वेखंडे. टॉस जिंकला शहापूर 11 या टीमने आणि प्रथम घेतले क्षेत्ररक्षण. आमंत्रित केलं बॅटिंगसाठी टीम मुरबाड 11 ला. अतिशय चांगला सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कैलास फांडे आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये. श्रावण आहे. अख्तर शेख आपल्याला पाहायला मिळतो. मयूर दिनकर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही नामांकित टीम एकमेकांच्या विरोधामध्ये शिरकस देताना आपल्याला पाहायला मिळतील. मुरबाड 11चा विचार केला तर मैदानामध्ये आपण पाहतोय स्टेजच्या समोर जेवढी गर्दी आहे ना थोडीशी कमी करा. विनंती असेल स्टेजच्या समोर कोणी थांबणार नाहीये. स्टेजच्या समोर कोणीही थांबणार नाही. एंट्री गेट आहे तिथे देखील कोणी थांबणार नाही याची मात्र नोंद घ्या. एंट्री गेट आणि स्टेजच्या समोर कोणी थांबणार नाही. थँक्यू थँक्यू थँक्यू. मॅनेजर वेखंडे सर व्यासपीठावर येऊन स्थान आपण नवा. टीमचे मॅनेजर आहेत. आणि आता क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी टीम सज्ज होती. टीम शहापूर 11. मधुकरजी गुडे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. रवी गुडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सरपंच सरळगाव सुरेशजी गुडे साहेब यांना देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर या. या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करतोय विशेष सन्मान, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं प्राइज सरपंच विद्यमान सरपंच आहेत सरळगाव ग्रामपंचायत भैरवनाथ डेव्हलपरचे सर्वे सर्व आहेत मधुकरजी मोरेश्वर गुडे साहेब यांचा करतो आपण विशेष सन्मान. थँक्यू थँक्यू. ग्रामसेवक जाधव साहेब यांचा देखील विशेष सन्मान सुरेशजी गुडे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय विशेष सन्मान. दोन्ही पंच देखील मैदानामध्ये दाखल होतील. 6 ओव्हर गेम 36 बॉलचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला गणेश गायकर आपण पाहतोय, सागर कापडियर, राहुल सोमने, सचिन चोरगे, क्षितिज कंटे, योगेश कोर, दर्शन शिंदे, जयेश मोरे, अमर गायकवाड ही लिस्ट आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रावण डोंगरे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कैलास भांडे मैदानामध्ये, अतिश भांडे मैदानामध्ये पाहायला मिळेल. अख्तर शेख
दिनेश भोईर साहेब यांचं देखील शुभागमन होत आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. या मॅच साठी लेग बिफोर दिलं जाईल याची मात्र नोंद घ्या पंच रॉकी सर. एक रिव्ह्यू फक्त बिमर साठी असेल, व्यतिरिक्त कोणताही रिव्ह्यू नसेल याची देखील नोंद घ्या. टॉस मैदानामध्ये जिंकला शहापूर 11 या टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, आमंत्रित केलाय फलंदाजीसाठी मुरबाड 11 टीमला आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. दोन्ही खेळाडू सातत्याने सोनारपाडा गावाला बिलॉंग करतायत आणि याच मैदानावर आतापर्यंत एका बाजूला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. शहापूर तालुक्यातील वाफे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू गोलंदाजी मार्कवर तयार होतोय श्रावण, तर स्ट्रायकर एंडवर सोनारपाडा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. मुरबाड तालुक्यातलं क्रिकेट या खेळाडूंना अक्षरशः गाजवलंय असा विलास वारगडे, तर नॉन स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय जितू चव्हाणला. शहापूर 11 त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम मुरबाड 11 आपण पाहतोय. या मैदानाचा इतिहास शहापूर 11 संघासाठी सातत्यानं चांगलाच राहिला. अनेक मातबर टीमला या मैदानावर पराभूत करणारी ही टीम आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मुरबाड 11 स्ट्रायकर एंडवर विलास वारगडे. पहिलाच बॉल इथे पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण लाजबाब राहिलाय. पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव. साई किरणचे ओनर सुरेश लक्ष्मण गुडे साहेब यांच्याकडून या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूला किताब मिळेल त्यासाठी 1001 रुपयाचं प्राइज आहे. गोलंदाज तयार होतोय श्रावण डोंगरे. इथे टाकलेला चेंडू लाजबाब आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी अप्रतिम करतो. सातत्यानं श्रावण डोंगरेचा विचार केला. या मैदानावर नव्हे तर अनेक मैदानांवर या खेळाडूने इम्प्रेस केला. ज्या प्रकारची गोलंदाजी श्रावणची सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. दोन बॉल आतापर्यंत डॉट आलेत. स्ट्रायकर एंडवर विलास वारगडे. विलासला अकाउंट खोलायचं मुरबाड 11 या टीमचं. त्याच्याकडे क्षमता आहे, क्लास आहे. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळतोय. तिथे गणेश येथील चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अकाउंट इथे ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतं. तर स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील जितू चव्हाण. हा खेळाडू देखील सोनारपाडा गावाला बिलॉंग करतो आणि आता मुरबाड 11 या टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 षटकांची लढत आहे. 6 षटकांमध्ये मॅक्झिमम 65-70 रन या मैदानावर बनवणं आवश्यक आहे. गोलंदाजी अटॅक दोन्ही टीम कडे भरपूर मजबूत आहे आणि ती गोलंदाजी अटॅक आज इथे कशा प्रकारे काम करेल ते देखील पाहायचं. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय. बॅट्समन जितूच्या माध्यमातून एक सिंगल. जितूचं अकाउंट उघडेल. मुरबाड संघाची धावसंख्या 2 या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना 4 चेंडू 2 धावा धावफलकावर. विलासच्या पाठमधून चौकाराची अपेक्षा. दुसऱ्या बाजूला जितू आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवर जितूने अकाउंट उघडला. ज्या गोष्टीसाठी ओळखला जातो श्रावण डोंगरे ती गोष्ट मैदानामध्ये करतोय. अप्रतिम गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये सातत्यानं करणारा हा गोलंदाज. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. तिथे पॉइंटला क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. त्याचा लगेच फायदा उचलला. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने मुरबाड 11 टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करतोय. धावफलकावर 3 धावा विदाउट लॉस. अविनाश मुरमाडे यांचं देखील शुभागमन होतं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं बेस्ट कीपर साठी फास्ट ट्रॅकचं वॉच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलाय अविनाशजी मुरबाडे यांचं देखील आगमन होतंय. त्यांचं सरळगाव प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार होतोय श्रावण. स्ट्रायकर एंडवर जितू. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं, परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू अवांतर वाईटच्या रूपाने एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 4 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला मैदानामध्ये सामना रंगतोय. एका बाजूला शहापूर 11 त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम मुरबाड 11. जितूचे बॅटिंग कशा प्रकारे राहील ते देखील पाहायचं. रणनीती कशा प्रकारे आखली जाते. दोन्ही टीमचे कॅप्टनचा विचार केला तर अतिशय प्रभावित करणारी कामगिरी सातत्याने करत राहिलेत.
इथे टाकलेला चेंडू पॅडवर जो मात्र आदळतोय तिथे क्षेत्ररक्षण थोडस खराब झालं आणि लगेचच एक सिंगल कंप्लीट होती. लेग बाईच्या रूपानं एकदा वेल षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मुरबाड 11 धावफलकावर धावसंख्या विदाउट लॉस 5 रन. डीजे गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाला आमंत्रित केलाय. बोरशेती गावाला बिलॉंग करणारा खेळाडू गोलंदाजी मार्कवर आता तयार होतोय. एक गाव एक संघ राणा स्पोर्ट क्लब बोरशेती या संघामध्ये खेळणारा अर्जुन गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. स्ट्रायकर एंडवर जितू चव्हाण आक्रमकता घ्यावी लागेल. P1च्या षटकामध्ये भरपूर कमी धावा आल्यात. अप्रतिम गोलंदाजी श्रावण डोंगरे ज्या गोष्टीसाठी ओळखला जातो ती गोष्ट मैदानामध्ये केल्या. पॉवर प्लेमध्ये कंजूस गोलंदाजी सातत्य त्या गोलंदाजाकडे पाहायला मिळतं आणि ती गोलंदाजी मैदानामध्ये केले. या षटकामध्ये आक्रमकता घेतली जाईल का ते देखील आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अर्जुन बांगरला. अर्जुनचा हा पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल मुरबाड 11 विदाउट लॉस 6 ऑन द बोर्ड. 6 धावा. षटक क्रमांक दुसरा. 6 षटकांची लढत. साई स्पोर्ट आयोजित सरळगाव प्रीमियर लीग प्रेक्षणीय सामना. मुरबाड 11 त्यांच्या विरुद्ध शहापूर 11. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. अर्जुन आक्रमकता घ्यावी लागेल. सलामीचे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय विलास आणि जितूला. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं लाजबाब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय शहापूर 11 या टीम कडून. ज्या प्रकारची गोलंदाजी ठेवली जाते आतापर्यंत 8 बॉल टाकलेत. एकही चौकार आणि षटकार मुरबाड 11च्या खात्यामध्ये आलेला नाहीये. दोन्ही फलंदाजांना पूर्णपणे उभं करून ठेवतोय. अर्जुन तयार होतोय. स्ट्रायकर इनवर विलास. इथे हा चेंडू भन्नाट. हा चेंडू देखील डॉट येताना पाहायला मिळतो. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना पेश करत असताना संघाची धावसंख्या 6. या धावसंख्येवर इथे शॉर्ट पिच बॉल आणि पंचांचा मात्र अवांतरचा इशारा व्हाईट बॉल जो मात्र पाहायला मिळतो. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अर्जुन बांगरचा प्रत्येक चेंडू वेगळा टाकला जातोय, वेगळा हाताळला जातोय आणि तिथे अप्रतिम गोलंदाजी. शॉर्ट पिच लेंथ होती ती लेंथ हाताळली. पंचांनी अवांतर चेंडू घोषित केला परंतु अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये अर्जुन करतोय. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन विलास. इथे स्टेप आउट झाले. मोठा फटका इथे सजवायचा होता. पॅटवर बॉल येत नाहीयेत. उर्वरित कामकाज कैलास पूर्ण करतील. अप्रतिम गोलंदाजीचा दर्जेदार नजराना पेश करत असताना टीम शहापूर 11. खेळाडू कक्षामधून कोणी कमेंट्स करू नका. इथे सूर्यप्रकाश चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. अख्तर आलेत बॉलवर. झेल होईल कंप्लीट आणि बॅट्समन विलास वारगडे च्या खेळीचा अंत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. टेंबरे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू योगेश कोर. सध्याच्या घडीला खूप चांगली कामगिरी या खेळाडूची राहिली. एक गाव एक संघासाठी आज ओपन गटामध्ये पाहतोय आपण मुरबाड 11 या टीमसाठी कशा दर्जाची कामगिरी राहील. गोलंदाजी मार्कवर अर्जुन अप्रतिम गोलंदाजी करतोय. स्ट्रायकर एंडवर जितू चव्हाण.
7 धावा धावफलकावर. इथे देखील भन्नाट चेंडू, भन्नाट वेग जो मात्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3.50च्या सरासरीने धावफलकावर धावसंख्या मुरबाड 11, 7 धावा. डीजे थँक्यू. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा श्रावण येतोय. श्रावण डोंगरे गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. पहिल्या षटकामध्ये श्रावणने अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा. दुसऱ्या षटकामध्ये अर्जुन आले. अर्जुनने फक्त 2 धावा खरचल्यात. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार. वाफे एक्सप्रेस गोलंदाजी करण्यासाठी तयार होती. श्रावण डोंगरेच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन योगेश कोर. योगेश कोरच्या बॅटमधून धावा येतील का हे देखील पाहायचं. गोलंदाज तयार. श्रावण. श्रावणचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर केलाय प्रहार. पंचांचा डिसिजन आपल्याला पाहायचा आहे. योगेश कोर टेंबरेगावची रन मशीन पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार घेत्या. पंचांच्या डिसिजनची आपल्याला वाट पाहिजे. हा चौकार. थँक्यू. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 11 या धावसंख्येवर. पहिल्याच बॉलवर योगेश कोरच्या बॅटमधून आलेला हा चौकार. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. गणेश चुका करणार नाहीयेत. विकेटचं पतन. योगेश कोर बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. किशोर गावाला आणि मुरबाड तालुक्याला पडलेलं एक गोड स्वप्न म्हणजे गणेश कायकर मैदानामध्ये दाखल होतोय. जिम्मेदारी कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये दाखल होतील. दुसऱ्या बाजूला आपण जितूला पाहतोय. जितूला जिम्मेदारी भर क्रिकेट मैदानामध्ये खेळावं लागेल. संघाचा कॅप्टन मैदानामध्ये दाखल होत आहेत गणेश कायकर. याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. परंतु पहिली सुरुवात जर पाहिली तर थोडीशी खराब राहिली आहे. इथून कमबॅक करावा लागेल टीम मुरबाड 11ला. वाफे एक्सप्रेस पहिल्या बॉलवर चौकार जरूर आला परंतु दुसऱ्या बॉलवर पटरीवर आली आणि तिथे विकेट मिळवली. गोलंदाज श्रावण डोंगरेने. स्ट्रायकर एंडवर जितू. धावफलकावर धावसंख्या 11. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 6 षटकांची ही लढत. 6 षटकांमध्ये किती धावा होतील ते देखील आपल्याला पाहायचं आहे. जितू ऑन स्ट्राईक. जितूच्या बॅटमधून फटक्यांची आवश्यकता आहे. इथे आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू भरधाव वेगानं एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. ज्या ज्या वेळेस जितू चव्हाण आणि श्रावण डोंगरेचं कॉन्टॅक्ट झालंय त्यावेळेस मात्र श्रावण जितूवर भारी पडलाय. परंतु इथे जितूला देखील कमबॅक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी श्रावण डोंगरेची. स्ट्रायकर एंडवर जितू चव्हाण. शप्पल झाले इथे अक्रॉस द बॅट. फटका जो मात्र सजवलाय डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षण अर्जुनचा अतिशय चांगला. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर. 12 ऑन द बोर्ड. झहीर खान स्टँड आहे तिथे बाईकवर जे प्रेक्षक वर्ग तिथे एक आरसा इकडे येतोय. स्कूटी गाडी आहे. थँक्यू. चेतनजी गुढे साहेब यांच्या वतीनं 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा प्राइज आहे. स्ट्रायकर एंडवर गणेश कायकर. इथे सुरेख प्रकारचा चेंडू. फटका इथे फसला. चेंडू हवेमध्ये आणि डायमंड डकची शिकार. फलंदाज बाद. 0 वरती गणेश कायकर. बॅक टू द पेव्हिलियन.
थँक्यू. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय मुरबाड 11 टीम साठी. भालूक गावचा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. जयेश मोरे जेपी मैदानामध्ये दाखल होतील. स्ट्रायकर एंडवर जितू चव्हाण. दबाव वाढत चाललाय मुरबाड 11 टीमवर. श्रावणची अप्रतिम गोलंदाजी. श्रावण तयार. इथे सूर्यप्रकारचा चेंडू, लाजवाब फटका, अप्रतिम स्ट्रोक. स्ट्रोक ऑफ द मॅच. जितू चव्हाण कव्हरला खेळतोय. बहरदार फटका, चौकार. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असेल. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये असेल. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला 3 षटक 16 धावा आणि फलंदाज बाद झाले 3. डीजे. तीन षटकं मैदानामध्ये कंप्लीट झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 16 ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. अर्जुन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. अर्जुन बांगर यांच्या हातामध्ये चेंडू आहे. सातत्यानं खूप चांगलं क्रिकेट अर्जुनने खेळलंय. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपण पाहतोय जयेश मोरे अर्थात जेपी. भालूक गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आज मैदानामध्ये जिम्मेदारी घेऊन क्रिकेट खेळावं लागेल. संघ अडचणीमध्ये 3 षटकांमध्ये धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा. अर्जुन तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर एंडवर जयेश मोरे जेपी. पहिलाच बॉल फुल टॉस फ्लिक केला. फ्लिक ऑफ द रिग सक्सेसफुल. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय जयेश मोरे ब्रँडेड. पहिल्याच बॉलवर थोडेसे शफल झाले. फुल टॉस होता आणि फुल टॉसला सीमारेखेच्या बाहेर पाठवलं. इथे देखील बॅक टू द बॉलर बेहतरीन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका होता. फॉलो थ्रो मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न अर्जुन बांगरचा जरूर राहिलाय. अप्रतिम कॉन्टॅक्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 22 या धावसंख्येवर षटक क्रमांक मार्गस्थ असताना आपल्याला मैदानामध्ये 4थं पाहायला मिळत आहे. 6 षटकांची ही मॅच 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन जयेश मोरे. पहिल्या बॉलवर षटकार आला. दुसऱ्या बॉलवर बॅक टू द बॉलर खूप चांगला स्ट्रोक होता. परंतु अर्जुनचं तिथे विशेष कौतुक करावं लागेल. संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावर. इथे देखील मोठा प्रहार.
जयेश मोरे भालुगावची रन मशीन खऱ्या अर्थानं रंगात आली. चेंडू फेकून देतोय सीमारेखेच्या बाहेर. वाघांची दाडाने फोडला पहाड. षटकार. चेतनजी गुडे साहेब यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1111 रुपयाचं पारितोषिक. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 28 या धावसंख्येवर. जयेश मोरे जेव्हापासून मैदानाच्या आतमध्ये आलाय धावांना वेग येताना पाहायला मिळतो. 2 षटकार अप्रतिम दर्जाचे जे मात्र खेळलेत. या मॅच मध्ये देखील 2 षटकार आलेत आणि दोन्ही षटकार जयेश मोरेच्या नावावर आहे. नावाला साजेच्या अशी खेळी मैदानामध्ये करत असताना यासाठी ओळखला जातो बेस्ट फिनिशर म्हणून. या खेळाडूची खूप मोठी ओळख आहे मैदानामध्ये. आता आवश्यकता आहे धावसंख्येची आणि ती बनवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जयेश मोरे. संघाची धावसंख्या 28, मुरबाड 11. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना अर्जुन वरकडे प्रहार करत असताना जयेश मोरे वंडर बॉय ऑफ मुरबाड जेपी मैदानामध्ये चांगलं क्रिकेट खेळतोय. अर्जुन तयार. इथे देखील मोठा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये. फलंदाजाच्या बॅटीतून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तो फेचा गोळा. खणखणी षटकार. थँक्यू. राणा युथ फाउंडेशनचे संघमालक चेतन जगन्नाथ गुडे साहेब यांच्याकडून पारितोषिक येत आहे. माझे उपसरपंच देखील आहेत. या बॉलवर जर षटकार आला, माजी सरपंच देखील आहेत, या बॉलवर जर षटकार आला तर 1111 रुपयाचं पारितोषिक. जेपी साठी पारितोषिकांचा वर्षाव. अर्जुन तयार होतोय. धावपलकावर धावसंख्या 34. इथे देखील पीक हिट करण्याचा प्रयत्न. अप्रतिम बॉल जो मात्र अर्जुनचा राहिलाय. कमबॅक अर्जुन मैदानामध्ये करतोय. धावपलकावर धावसंख्या 38, 38 धावा. सॉरी 34 धावा धावपलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना 34 धावा धावपलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अर्जुन तयार आहे. तर स्ट्रायकर एंडवर जेपी. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि ते सिंगल धाव होऊ शकली असती परंतु जितूने नकार दिला. स्ट्राइक जितूला आवश्यक आहे. इथे विचार केला धावपलकावर 34 धावा. 4 षटक कंप्लीट, 34 धावा. या षटकामध्ये आपल्याला 18 धावा येताना पाहायला मिळाला. जेपीच्या बॅट मधून 3 षटकार पाहायला मिळाले. 4 षटक कंप्लीट. धावपलकावर धावसंख्या 34, 34. डीजे आधी येत आहेत. गोलंदाजी मार्कवर धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय 34, 34 धावा. संघाची धावसंख्या धावपलकावर जे मात्र पाहायला मिळते 34. स्ट्रायकर एंडवर जितू. गोलंदाज आधी तयार होतोय. पहिलाच बॉल फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू. स्ट्राइक मी माझ्याकडे का ठेवले ते दाखवत असताना जितू चव्हाण बाहुबलीच्या बॅट मधून येणार हा षटकार. थँक्यू. आधीवर आक्रमण करत असताना षटकारांमध्ये डीलिंग करते मुरबाड 11 ही टीम. संघाची धावसंख्या 40. आधी तयार. इथे देखील घाटी की चली लाटी. चेंडू सीमारेखेचा वेध घेतो. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम सिक्सर.
थँक्यू. या बॉलवर जर षटकार आला तर तब्बल 1111 रुपयाचं पारितोषिक चेतनजी गुडे साहेब यांच्या वतीनं. 2 बॉल मध्ये 2 षटकार आलेत. षटकार हॅट्रिक इथे कंप्लीट करणार का? ही संधी जेपीला होती, ही संधी जितूला आहे. जितूला ही संधी इथे कंप्लीट होईल का ते देखील पाहायचं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेल फील्ड, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. 2 धावा वाचवल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 48 या धावसंख्येवर. मुरबाड 11 षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतोय 5वा. अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. या 9 बॉल मध्ये किती धावा येतील ते देखील पाहायचं. इथे देखील हेलिकॉप्टर उडवला. 1 बाउंड चेंडू सीमारेखेच्या बाहेर. जितूचा 1 ऑन फायर. चौकार येतोय आणि या चौकाराच्या बरोबर अर्धशतक मुरबाड 11 टीमचा धावफलकावर कंप्लीट होत आहे. 52 ऑन द बोर्ड. थँक्यू. विशेषतः आमचे लाईनमनचं विशेष कौतुक. बॉल मैदानाच्या बाहेर गेल्याबरोबर तो मैदानाच्या आतमध्ये पोहोचवण्याची कामगिरी त्यांची अप्रतिम राहिली. इथे फुल टॉस, फ्लॅट सिक्सर, फ्लॅट सिक्सर. तिथे क्षेत्ररक्षक अर्जुन कडून चुका झाल्या आणि चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. 6 धावा. जितू ऑन फायर. जे रस्त्यावर बाईक आहे तिचे आरशे खाली करा. संघाची धावसंख्या 58 धावा. फलंदाज बाद झालाय जितू चव्हाण. जितू चव्हाण खूप चांगली इनिंग जितूने मैदानामध्ये साकारली. एकतीस धावांची इनिंग जितूसाठी. एकदा जोरदार टाळ्या. 31 धावांची इनिंग मैदानामध्ये जितूने साकारली. 58 धावा धावफलकावर आहेत. 6 बॉल जे मात्र शिल्लक आहेत. 6 बॉल अजूनही शिल्लक आहेत. जेपी मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय ते देखील पाहायचंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. मुरबाड एक्सप्रेस म्हणून ज्याचं खूप मोठं नाव आहे या टेनिस क्रिकेटमध्ये, असा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. मॅन फ्रॉम कलमकांडे सागर कापडी मैदानामध्ये दाखल होतोय. तर स्ट्रायकर एंडवर खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये ज्याने धावसंख्येला सुरुवात केली असा खेळाडू जयेश मोरे ऑन स्ट्राईक. आलेल्या सर्व मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं सहर्ष असं स्वागत. साई स्पोर्ट आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा सरळ गाव प्रीमियर लीग. संघाची धावसंख्या 58. 58 धावा. शेवटच्या षटकामध्ये अतिशय आतमध्ये चेंडू सोपवला. अतिश गोलंदाजी मार्कवर तयार होतील. स्ट्रायकर एंडवर जयेश मोरे. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर 58 धावा. 58 ऑन द बोर्ड. अतिश तयार. पहिलाच बॉल आणि पंचांचा इथे डेड बॉलचा इशारा येतो. ज्या चेंडूवर कोणत्याही प्रकारचं कार्य घडत नाही त्याला डेड बॉल म्हणून घोषित केला जातो आणि तेच मैदानामध्ये घडत आहे. डेड बॉल, पंचांचा इशारा. धावफलकावर धावसंख्या 58. 58 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्या 6 बॉल मध्ये किती धावा येतील ते देखील पाहायचं आहे. इथे भन्नाट वेगानं जो मात्र चेंडू, पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. वाईडच्या रूपाने एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 59 या धावसंख्येवर. मुरबाड 11 पहिल्या 2 षटकांमध्ये खूप सारं स्ट्रगल केलं, परंतु 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये भरपूर धावा आल्यात. पहिल्या 3 षटकांमध्ये 16 धावा होत्या. त्यानंतर कमबॅक चांगलं राहिलं. इथे टाकलेला बॉल अजून एक वाईट बॉल. लाईन आणि लेंथ खराब आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा. 1 धाव येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 60 या धावसंख्येवर 2 धावा आतापर्यंत अवांतर खरचल्यात अतिशने. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय जेपी ला जयेश मोरे. धावफलकावर धावसंख्या 60. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 61 या धावसंख्येवर. तर स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय मॅन फ्रॉम कलम खांडे मुरबाड एक्सप्रेस सागर कापडी. इथे बॅटतून धावा येतील का ते देखील आपल्याला पाहायचं. जितू आणि जयेश मोरेने केलेली भागीदारी. इथे लाजबाब स्ट्रोक, अप्रतिम फटका. स्ट्रोक ऑफ द मॅच सागर कापडी च्या पॅट मधून. मधून आलाय पॉवरफुल सिक्सर.
थँक्यू. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 67 या धावसंख्येवर. अप्रतिम स्ट्रोक सागर कापडीच्या बॅट मधून. पहिल्याच बॉलवर चेंडू फेकून देतोय सीमारेखेच्या बाहेर. संघाची धावसंख्या 67 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. खऱ्या अर्थानं जेपीने सुरुवात केली, तदनंतर जितू देखील आक्रमण झाले. आता मैदानामध्ये आल्या आल्या बॅट्समन सागर कापडीच्या बॅटमधून षटकार आला. पहिल्या 18 बॉल मध्ये एक देखील षटकार नव्हता, परंतु तदनंतरच्या आतापर्यंतच्या बॉल मध्ये 7 षटकार आलेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जात आहे मुरबाड 11 कडून. इथे देखील मोठा प्रहार सागर कापडीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा येतील सागरच्या बॅट मधून. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 69 या धावसंख्येवर. 69 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या दोन्ही खेळाडूने मुरबाड क्रिकेट अक्षरशः गाजवलाय. ती जिम्मेदारी घेऊन मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिश तयार. अतिचा हा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज इथे लागलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. एक सिंगल येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 71 या धावसंख्येवर. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 71 धावा. मुरबाड 11 शहापूर 11 या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 5, दुसऱ्या षटकामध्ये 2 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 9, चौथ्या षटकामध्ये 18, 5व्या षटकामध्ये 24. या षटकामध्ये किती येत आहेत ते देखील पाहायचं. गोलंदाजी मार्कवर अतिश तयार. स्ट्रायकर एनवर सागर कापडी. इथे लाजबाब टायमिंग, बेमिसाल स्ट्रोक. स्ट्रोक अप्रतिम पाहायला मिळतोय. चेंडू फरार. सागर कापडी ऑन फायर. चौकार. थँक्यू. जीटीसीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते आणि आमच्या बरोबर अनेक ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत. त्या सर्वांचं साई स्पोर्ट आणि सरळ गाव प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत. स्ट्रायकर एनवर सागर. इथे मोठा प्रहार. वा भाई वा. अप्रतिम बॅटिंग सागर कापडीची आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा येतील. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 81 या धावसंख्येवर. 82 धावांचं टार्गेट ठेवलंय साई स्पोर्ट शहापूर या टीम समोर. टीम मुरबाड 11 ने. राजेश ठाकरे साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आगमन होतं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सहाच्या 6 राहू दे जरा. आजचा दिवस सांभाळून घ्या मला. तुम्ही पहिल्या 3 करा, मी नंतरच्या 3 करू. सांगतो मी तुम्हाला. हाय एक काम.
सचिन सर संघाचा टोटल 81 बरोबर आहे. 5-2 सांगा तुम्ही डायरेक्ट 5-2. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा, चौथ्या षटकामध्ये 18 धावा, पाचव्या षटकामध्ये 24 धावा आणि शेवटच्या 6व्या षटकामध्ये 23 धावा. इट्स टोटल नाव 81. 8 वर 1 81 धावा. वळूयात सरळगाव प्रीमियर लीग सन 2022च्या क्रिकेटचा हा महाथरार, ज्या सामन्यातला प्रत्येक चेंडू प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवेल, ज्या तालुक्यातील प्रत्येक खेळाडूनं या व्यावसायिक क्रिकेटमधलं आपल्या कर्तृत्वाच्या बळावरचं थँक्यू सो मच बॅन. धन्यवाद. एंट्री गेटच्या समोर आणि टॉस बॉक्सच्या समोर जे प्रेक्षक बसलेत, जे खेळाडू बसलेत, त्या सगळ्यांना विनंती आहे ती जागा आपण खाली करायची. समोर या, इकडे समोर या. रोहनजी या समोर या. छ- 36 चेंडू आणि 82 धावांचं एक महागडं आव्हान उभं केलं गेलंय. ते मुरबाड 11 या संघानं तुफानी फटकेबाजी करत पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर या मॅचवर, या डावावर संपूर्णपणे हुकूमत गाजवली गेली होती ती शहापूर 11 संघाच्या गोलंदाजांनी. पण चौथ्या षटकांपासून धावांची लयलूट सुरू केली ती मुरबाड 11 संघानं आणि समोरच्या शहापूरच्या गोलंदाजीला अक्षरशः नेस्तनाबूत उद्ध्वस्त करून टाकलं आणि या मॅचवर एका भक्कम स्थितीमध्ये आणून उभं केलं गेलंय ते मुरबाड 11 संघाला. प्रेक्षकांची ही गर्दी पाहायला मिळते. शहापूर 11 विपक्ष मुरबाड 11 हा क्रिकेटचा महाथरार, ज्या सामन्याची टेनिस क्रिकेट विश्वाला औत्सुक्यानं प्रतीक्षा भरलेली असते तो हा सामना. सरळगाव प्रीमियर लीग सन 2022 पर्व पहिले ही मॅच रंगली जाते. शहापूर विपक्ष मुरबाड. एंट्री गेटच्या समोर जे प्रेक्षक स्थानापन्न आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की एंट्री गेटच्या समोरची जागा आपण मोकळी करायची. लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे मित्रांनो. एंट्री गेटला जे प्रेक्षक उभे आहेत, माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? 36 चेंडू आणि 81 धावा, 36 चेंडू आणि 82 धावांचं आव्हान शहापूर संघासमोर. यावेळेला शहापूर संघाकडनं आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईकला असेल डावखुऱ्या हाताचा फलंदाज कैलास भांडे आणि नॉन स्ट्राईकला असेल कॅन्डी. शहापूरचं क्रिकेट विश्व महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट विश्वाला माहीत करून देणारं नाव. शहापूर संघाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार, अनेक क्रिकेट खेळाडू ज्याच्या मार्गदर्शनाखाली घडले. शहापूरच नव्हे, महाराष्ट्रच नव्हे, हिंदुस्थानच नव्हे तर आउट ऑफ द इंडिया ज्या खेळाडूच्या कोचिंगमुळे खेळाडू खेळायला लागले तो हा बॅट्समन कैलास भांडे. या वेळेला राहुलचा हा एक अप्रतिम चेंडू फुल लेंथ कैलासला जखडून ठेवला, मात्र गचाळ क्षेत्ररक्षण सचिन सोरगे यांचं आणि या मिळतील एकूण 2 धावा. राहुल हे नाव मुरबाड क्रिकेट विश्वालाच नाही तर टेनिस क्रिकेट विश्वाला माहित आहे. अप्रतिम स्पेलचा मिस्टर परफेक्ट म्हणून राहुलचं नाव घेतलं जातं. अनेक दिग्गज फलंदाजांची भंबेरी उडवण्यात माहीर मानला जातो राहुल. अनेक गोल्डन विकेटचा मानकरी ठरलाय हा राहुल. यावेळेला या संघासाठी गोल्डन विकेट असेल ती म्हणजे कैलास भांडेची. हा आहे दुसरा चेंडू. यावेळेला पुन्हा फुल लेनचा चेंडू मिड विकेटच्या रिजन मध्ये खेळला गेला. सचिन सोरगे तिथं फील्ड करतायत. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल परंतु नाही. अचूक फिल्डिंग, अचूक थ्रो, परिणाम स्वरूपी ही 1 धाव आणि या एका धावेनं शहापूर 11 या संघाची धावसंख्या धाव फलकावर बिनबाद 3 धावा. जोश में कमेंटेटर होश खो बैठा है अभी. या वेळेला या 3 धावा, 2 चेंडू. माजी सरपंच सन्माननीय चेतनजी गुडे साहेब यांच्याकडून लगातार 3 षटकार कोणत्या फलंदाजानं खेचले तर 1101 रुपयांचं पारितोषिक आणि त्याचबरोबर कोणत्या गोलंदाजानं जर हॅट्रिक साधली तर त्या हॅट्रिक साठी देखील सन्माननीय चेतनजी गुडे साहेब यांच्याकडनं 1001 रुपयांचं कॅश प्राइज इथं मात्र जाहीर झालंय. मित्रांनो, आत्मविश्वासावर स्वार व्हावं लागेल. संघर्षाची वाट आता मात्र तुम्हाला प्रज्वलित करावी लागेल आणि यशाचा ज्वालामुखी मिठीत घ्यावा लागेल.
यावेळेला चेंडूला दाखवला गेला आसमान, चेंडूचा झाला लिंबू. इट्स कॅन्डी स्टाईल, सीमा पार षटकार. आक्रमक धडाकेबाज फलंदाज कॅन्डीच्या बॅट मधनं 3 चेंडू बिनबाद 9. यलगार केला गेलाय शहापूर 11 कडनं, परंतु पुनरागमन करण्याचं कौशल्य देखील राहुल नावाच्या गोलंदाजाकडे आहे. ज्याप्रमाणे तिसऱ्या षटकानंतर मुरबाड संघाने कमबॅक केलं होतं, तीच एक पुनरावृत्ती करावी लागणार आहे मुरबाड संघाच्या गोलंदाजांना. पण कुठेतरी मानसिक दडपणाखाली असणारा शहापूर संघाला हे दडपण जर परतवून लावायचं असेल तर मग मात्र हल्ल्याला प्रतिहल्ला, वारावर प्रतिवार करावाच लागेल. यावेळेला शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू काहीसा खाली राहिलाय, पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर ट्रॅव्हल केलाय आणि यष्टीरक्षक स्वतः कर्णधार गणेशच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू स्थिरावलाय. निर्धाव चेंडू. वेलकम बॅक राहुलच्या माध्यमातून. धावसंख्या कुठेतरी स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. मुरबाड विपक्ष शहापूर. तमाम टेनिस क्रिकेट विश्वाला आनंद प्रदान करणारा, मनसोक्त क्रिकेटचा आनंद लुटणारा हा सामना. यावेळेला फुल लेनचा चेंडू. मला राहुल सोमने का म्हणतात, टेनिस क्रिकेट विश्व माझ्या गोलंदाजीची दखल का घेतोय. यावेळेला कॅन्डीला त्रिफळा चित करून त्याचं उत्तर दिलंय त्या गोलंदाज राहुल यानं. थँक्यू सो मच डीजे. 5व्या चेंडूवर कॅन्डी सारखा महत्वाचा मोहरा टिपण्यात यश आलंय ते गोलंदाज राहुल याला. एक हार्ड हिटर बॅट्समन होता, विस्फोटक फलंदाजी करणं हा त्याचा स्वभाव आहे आणि शहापूरचा हा एक धडाकेबाज फलंदाज तंबूत विसावताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याची जागा भरून काढण्यासाठी टेनिस क्रिकेट विश्वात मागच्या 2 ते 3 वर्षात हा खेळाडू जो मिळाला प्राप्त झाला तो म्हणजे अर्जुन बांगर, मॅन फ्रॉम बोरशेती संघाचा हा प्रतिनिधित्व एक गाव एक संघाकडून कळतो आणि एक व्यावसायिक संघातून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या संघाची वर्मी लागली जाते आणि यावेळेला शहापूर 11 संघाकडून 1 डाऊनला तिसऱ्या क्रमांकाच्या हा फलंदाजी करताना पाहायला मिळेल तो म्हणजे बॅट्समन अर्जुन बांगर. 5 चेंडू, धावसंख्या कुठेतरी स्थिरावलेली आणि आता बॅकफुटवर ढकलला गेलाय तो शहापूर 11 संघ. या षटकातला शेवटचा चेंडू बॉलर राहुल याचा, मॅन फ्रॉम बेलपाडा. यावेळेला लो फुल टॉस, क्रिकेटचा क्लास, स्वीप शॉट, अर्जुन बांगर स्टाईल, सीमा पार षटकार. च्या समाप्तीनंतर शहापूर 11 या संघाची धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळेल ती 1 बाद 15 एकावर 5, 15 धावा, 82 धावांचा आव्हानाचा पाठलाग आहे सुरू मैदानात आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील संघाला त्या म्हणजे 30 चेंडू आणि 67 धावा. 30 चेंडू आणि 67 धावांची गरज असणार आहे शहापूर 11 संघाला. मित्रांनो, म्हणतात ना क्रिकेटमध्ये भूतकाळ महत्वाचा नसतो. भूतकाळात तुम्ही केलेली कामगिरी फक्त इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिली जाते. वर्तमान काळात तुमची कामगिरी किती महत्वाची आहे, वर्तमान काळातला फॉर्म तुमच्या संघासाठी किती फायद्याचा आहे यावर क्रिकेटमधलं जय पराजय अवलंबून असतं. आणि म्हणून म्हणतात मित्रांनो, कधीच कुणाला कमी समजू नका, कारण काहींनी दिवस गाजवलेले असतात, काही दिवस गाजवत असतात, तर काही दिवस गाजवणारे असतात. फक्त तुमच्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे. मित्रांनो, आत्मविश्वास कसला असला पाहिजे माहितीये का? आत्मविश्वास असला पाहिजे सर सचिन तेंडुलकर सरांसारखा. 2007च्या एका मॅच मध्ये ब्रॅड हॉगनं सचिन तेंडुलकर सरांची विकेट घेतली आणि विकेट घेतल्यानंतर ज्या बॉलनं विकेट घेतली तो बॉल ब्रॅड हॉगनं सचिन तेंडुलकर सरांकडे दिला आणि म्हटलं, मी तुमची विकेट घेतली, मला तुमची ऑटोग्राफ पाहिजे. सचिन तेंडुलकर सरांनी त्यावेळेला साईन देखील केली, पण सही करताना त्या बॉलवर लिहून ठेवलं होतं, इट विल नेव्हर हॅपन अगेन, हे पुन्हा घडणार नाही. आणि आश्चर्याची बाब,
सन 2007 सालापासून जोपर्यंत तेंडुलकर सर क्रिकेट खेळत राहिले तोपर्यंत ब्रॅड हॉगला सचिन तेंडुलकर सरांची विकेट कधीही काढता आली नाही. हा आत्मविश्वास तुमच्यात असला ना की समोरच्या बलाढ्य प्रतिस्पर्धीला तुम्ही मात्र नमवू शकता, हरवू शकता. आणि तो आत्मविश्वास मुरबाड संघाकडे आहे का? यावेळेला शॉर्ट पिच बॉल, यावेळेला कैलास बांडे ट्रेडमार्क शॉट, मॅसिव्ह षटकार. धावांनिशी शहापूर 11 संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली 2121. दोडावर 21 धावा. म्हणून म्हणतात मित्रांनो तुमचे विक्रम महत्वाचे असतात. बॉलिंग मार्कवर सज्ज आहे सागर कापडे. या मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वाला ठाणे जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राला माहित करून देणारे हे नाव आहे सागर कापडेचा एक मोठा चाहता वर्ग पाहायला म्हणतो. इनसाइड आउट फटका खेळला गेला. यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू निघून जाईल का? परंतु नाही. क्षेत्ररक्षक तिथे करतोय प्रयत्न. हा स्टॉप झालाय का? ऑनफिल्ड पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील आणि तुर्तास या एकाच धाबेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं शहापूर 11 संघ या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सोमनाथजी घोडे साहेब यांचं इथं शुभागमन झालेलं आहे. आलेल्या मान्यवरांचं सरळगाव प्रीमियर लीग सन 2022च्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. मैदानात रंगत आहे मॅच. मुरबाड 11 विपक्ष शहापूर 11. स्ट्राईकला असेल बॅट्समन अर्जुन बांगर. त्याची गोलंदाजी सेकंड स्पेल आपल्याला सुमार पाहायला मिळाला. समोर आहे सागर कापडे. ऑफस्टिकच्या बाहेर उसळी घेणारा चेंडू होता. लाईन मिस झाली गेली आहे. पंचांचे हात हवेत स्थिरावताना अतिरिक्त स्वरूपात शहापूर 11 संघाच्या धाव खात्यामध्ये एक धाव ऍड होईल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 2-3-23. 2 3 23 धावा. 82 धावांचा चालू आहे पाठलाग. स्ट्राईकला आहे अर्जुन आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सागर कापडे. यावेळेला शॉर्ट पिच बॉल. चेंडूला दाखवला गेला आसमान. चेंडू निघून जाईल सीमा पार. SPL दमदार षटकार. थँक्यू सो मच डीजे. म्हणून वाटतं ना जे अशक्य वाटतं त्याला शक्य करण्याच्या दिशेने चाल करा. विश्वास नांगरे पाटील एका ठिकाणी म्हणतात ना, जे अशक्य वाटतं ते स्वप्न मला पाहायचंय. ज्या शत्रूचा पराभव कोणी करू शकत नाही त्याला मला हरवायचंय. कोणालाही जे दुःख सहन होत नाही ते दुःख मला सहन करायचंय. ज्या ठिकाणी धाडसी माणसं जाण्याचा धाडस करत नाही त्या ठिकाणी मला जायचं धाडस करायचंय. ज्या ठिकाणी जाऊन मला धावायचंय, ज्यावेळेस माझे हात थकलेत, पाय थकलेत, माझं शरीर थकलंय असं मला वाटेल त्यावेळेस मला समोर दिसणारा एव्हरेस्ट सर करायचा आहे. आणि यावरच ते थांबत नाही. ते म्हणतात आत्मविश्वास तुमच्याकडे असा असला पाहिजे की माझी नरकात पण जायची तयारी आहे. माझी नरकात सुद्धा जायची तयारी आहे. पण त्या नरकात जाण्याचं कारण सुद्धा स्वर्गीय असलं पाहिजे. आणि या वेळेला वारावर प्रतिवार, हल्ल्यावर प्रतिहल्ला पाहायला मिळतोय शहापूर 11 संघाच्या या विस्फोटक फलंदाज अर्जुन बांगरच्या माध्यमातून. पण समोर आहे सागर कापडे ज्याच्याकडे क्षमता आहे संघाला पुन्हा कमबॅक करून देण्याची. या वेळेला मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू निघून गेला होता. त्याला हलकेच पुश केलं गेलं. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल का? परंतु अतिशय वेगवान अचूक थ्रो आपल्याला पाहायला मिळेल आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं शहापूर 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. ती मात्र 3-0 3 0 30 धावा. या 1-2 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर सागर कापडी याचा एक मोठा चाहता वर्ग जो अजूनही टिकून आहे तो या टेनिस क्रिकेटनं अनुभवलाय. मोठमोठ्या स्पर्धांमधला मालिकावीरांचा किताब मिळवण्याचा बहुमान देखील सागर कापडी नावाचं एक वेगळं वलय टेनिस क्रिकेट विश्वानं अनुभवलाय. ज्यावेळी स्वतःच्या गावासाठी खेळताना इतकी चमकदार बहारदार कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून झाली आहे. आता प्रश्न आहे तालुक्याच्या मानाचा, तालुक्याच्या सन्मानाचा, गावाच्या इज्जतीचा, आपल्या क्रिकेटच्या कसबाचा, कौशल्याचा. आणि ते सगळं कसब कौशल्य या क्षणाला सागर कापडी पणाला लावेल आणि समोरच्या संघाला नामोहरम करण्याच्या दिशेने मात्र यावेळी होईल का वाटचाल? या वेळेला लेग लान्स करण्याचा प्रयत्न होता कैलास बांडेचा. हा आहे आणखी एक बहारदार शॉट. चेंडू निघून गेलाय सीमा पार चौकार.
कैलास भांडे यांच्या बॅट मधून लगातार 3 षटकार जर आले तर निलेश काशार यांच्याकडनं 501 रुपयांचं कॅश प्राइज इथं मात्र लागू झालंय. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गॅप भेदून निघून चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल का, परंतु नाही. नॉन स्टॉप सीमा पार दर्जेदार चौकार. शहापूर 11 संघाची धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते. ती मात्र आता 38-38 तीनावर 8 38 धावा 82 धावांचं लक्ष चालू आहे. आणि आता विजयाकरता अजूनही आवश्यक असतील 24 चेंडू आणि 44 धावा. 24 चेंडू आणि 44 धावा 11 धावांची सरासरी राखावी लागणार आहे जर शहापूर 11 संघाला या मॅच मध्ये दिमाखात विजय संपादित करायचा असेल तर. आता मात्र मुरबाड 11 संघाच्या कर्णधाराच्या मनामध्ये एक वेगळं वादळ निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण की समोरच्या या 2 फलंदाजांना रोखायचं असेल, अर्जुन बांगर आणि कैलास भांडे नावाचं वादळ जर रोखायचं असेल तर आपला ट्रम्प कार्ड इथं चालवावं लागेल. आपल्या हुकमी एक्क्यांना या 2 वादळांना रोखावं लागेल. स्पीडअप करायचं आहे मुरबाड 11 संघ, आपण स्पीडअप करायचं आहे. अजूनही बरेचसे सामने खेळवायचे. अंतिम सामना देखील आज याच मैदानावर आजच्या दिवशी आपण खेळणार आहोत. अप्रतिम लाजवाब क्रिकेटचा नजराणा सरळगाव प्रीमियर लीग सन 2022च्या माध्यमातून पार पडत असणाऱ्या मुरबाड 11 विपक्ष शहापूर 11 या मॅच मध्ये या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, मुरबाड जिंकेल की शहापूर जिंकेल हे मात्र माहित नाही, परंतु या मॅचच्या माध्यमातून क्रिकेटचा विजय होईल हे मात्र निश्चित आहे. यापुढील होणारा सामना साई किरण 11 विपक्ष श्री स्ट्रायकर्स संघ. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स जवळ यायचंय. श्री स्ट्रायकर्स विपक्ष साई किरण 11 संघ. आजच्या दिवसातला हा दुसरा क्वालिफायर मॅच असणार आहे. ही यावेळेला बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर गणेश गायकर. या संघाचा हा कर्णधार आहे. अगदी अल्पावधीत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गणेश गायकरनं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धांना गणेश गायकर या नावाची दखल घेण्यास त्यानं आपल्या खेळाच्या बळावर भाग पडलाय. तोच खेळाडू यावेळेला मुरबाड संघाचं प्रतिनिधित्व करेल. कर्णधार आहे, सेनानायक आहे, संघनायक आहे आणि यावेळेला त्याचबरोबर मिस्टर MPL ही ख्याती त्यानं प्राप्त करून दिलेली आहे. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही मातीसाठी खेळताना विजयाचा विचार करता, प्रतिष्ठेचा विचार करता आणि स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून देता, त्यावेळेस तुमच्यातल्या नैसर्गिक सदाबहार खेळीचा नजारा हा प्रत्येक वेळी प्रत्येक स्पर्धेला ऑन ग्राउंड आम्हाला पाहायला मिळतो. या षटकातला पहिला चेंडू अर्जुन बांगर, फुल लाईनचा चेंडू त्याला लॉंग ऑफ रिजन मध्ये धडकून दिलाय. मात्र जितू तिथे आहे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं शहापूर 11 संघ या संघाची धावसंख्या धावपलकावर लगावली गेली आहे. 39-39 तीनावर 9 39 धावा. मित्रांनो, जीवनामध्ये संघर्ष या शब्दाला महत्व नाही तर संघर्ष करणाऱ्याला महत्व असतं आणि म्हणून संघर्ष महत्वाचा. संघर्षाचं एक उदाहरण द्यायचं झालं तर रामायण बघा ना. जोपर्यंत राम हा महालात राहत होता तोपर्यंत राम जगाला दशरथ पुत्र आणि युवराज राम म्हणूनच ओळखत होता. परंतु तोच राम 14 वर्ष वनवासात गेला आणि 14 वर्ष वनवास बघून पुन्हा आपल्या अयोध्येत आला. त्यावेळेस तोच दशरथ पुत्र युवराज राम जगाला प्रभू रामचंद्र म्हणून ओळख निर्माण करून गेला. आणि म्हणून संघर्ष आयुष्यात महत्वाचा. ज्याला संघर्ष करता येतो त्याला मात्र यशाला गवसणी घालता येते. यावेळेला चेंडू होईल फर्रार. कैलास भांडेच्या बॅटमधनं हा येईल अव्वल दर्जाचा षटकार. या षटकारानिशी शहापूर 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. 4-5 45 4 5 45 धावा. 82 धावांचा आहे आव्हान. अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या मात्र 37 धावा. 37 धावा समीकरण काहीसं सोपं करून ठेवलंय कैलास भांडेनं. आतापर्यंत कैलास भांडेच्या बॅटमधनं 2 उत्तुंग षटकार आणि 2 सणसणीत चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. मित्रांनो,
कसं करायचं हे माहीत झालं की काय करायचं हे मात्र नेमकं उमगतं. आणि यावेळेला शहापूर 11 हवी होताना यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. गणेश गायकर या नावाची दखल मुरबाड क्रिकेट नाही तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व का घेतं? का समजलं जातं गणेश गायकरला मिस्टर एमपीएल? का गणेश गायकर समोर खेळताना दिग्गज खेळाडूंची फलंदाजांची भंबीरी उडली जाते? याचं उत्तम उदाहरण कैलासला त्रिफळाचित करून बसेल हा एक मोठा हादरा. थँक्यू सो मच डीजे. व्हॉइस ऑफ शहापूर टेनिस क्रिकेट मिस्टर जगदीशजी तारमळे सर यांच्याकडनं दोनही संघांना शहापूर आणि मुरबाड या उभय संघांना यावेळेला शुभेच्छा आलेल्या आहेत. अप्रतिम क्रिकेटचा नजारा पाहायला मिळतोय. कैलास पांडेच्या टीम मीटिंग घेऊ नका. कैलास बांडेच्या हल्ल्याला मात्र प्रतिहल्ला दिला जातो. याला म्हणतात कडवं प्रत्युत्तर देणं. प्रत्येक दिवस तुमचाच असतो नाही मित्रांनो. काही दिवस खराब गेले, वाटेमध्ये अपयश आलं की अपयशाला भ्यायचं नाही. अपयशाच्या पल्ल्यात लपलेलं यश आहे ते वेळीच हेरायचं आणि यशाच्या दिशेनं आगेकूच करत राहायची. कारण की जोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगणार नाहीत की माझ्यातली जिंकण्याची भूक संपलेली नाहीये, माझ्यातली विजयाची ईर्ष्या अजून संपलेली नाहीये, तोपर्यंत जगातला कोणताही मनुष्य तुम्हाला पराभूत करू शकत नाही. फक्त स्वतःवरचा आत्मविश्वास ढळू देऊ नका. यावेळेला स्ट्राईकला असेल बॅट्समन श्रावण. जल्लाद समजला जातो हा क्रिकेट मधला. आणि का जल्लाद समजला जातो याचं उत्तर देण्याचा प्रयत्न, पण त्याही पेक्षा उत्तर माझ्याकडे आहेत. कारण माझं नाव गणेश गायकर आहे हे मात्र ठणकावून सांगितलं गेलंय. वेगवान तेज तर्रार गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून एक अखूट टप्प्याचा चेंडू पाहिला ऑफस्टिकच्या बाहेर. अनपेक्षित बाउन्स आणि परिणाम स्वरूपी निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती मात्र 45 धावा. स्ट्राईकला पुन्हा एक वार श्रावण. आणि रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजांच्या मनसुब्यांना अक्षरशः उधळून टाकलाय ते मात्र मिस्टर एमपीएल प्राऊड ऑफ मुरबाड गणेश गायकर यांनी. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. एक गोल्डन विकेटचा तो मानकरी झाला. कैलास भांडेला तंबूत परतवण्यामध्ये त्याला यश आलं. आणि त्यानंतर आलेल्या श्रावणला मात्र सलग 2 डॉट बॉल काढण्यात देखील गणेश गायकरनं एक कौशल्यपूर्ण गोलंदाजी केली आणि तिचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. आणि म्हणूनच आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा मुरबाड 11 या संघानं सुंदर अगदी सामर्थ्यानिशी ठणकावून सांगत पुनरागमन केलेलं आहे. आता विचार करावा लागणार आहे श्रावणला, कारण प्रत्येक येणारा डॉट बॉल मग मात्र सरासरी वाढवत जाईल आणि मनावरचं प्रेशर देखील संघासाठी डोकेदुखी ठरत राहील. यावेळेला गणेश गायकरच्या मनातलं हे द्वंद्व आहे आणि हे द्वंद्व कुठेतरी कामगिरीला कोणत्या प्रकारची दिशा द्यायची या बाबतीतलाच हा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा सज्ज होईल श्रावण. या षटकातला अजूनही एक शेवटचा चेंडू येणं शिल्लक. म्हणून म्हणतात मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी तुम्हाला मेहनतच करावी लागते. कारण नशिबाच्या जोरावर फक्त जुगार खेळला जातो. लिव्ह केला होता, वाईटची अपील मागितली होती, दाद मागितली होती, परंतु या वेळेला पंचांनी वाईटची अपील फेटाळून लावली. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शहापूर 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 45 आणि कमाल म्हणावी लागेल ती गोलंदाज गणेश गायकर यांची. कारण की पहिला चेंडू सिंगल, दुसऱ्या चेंडूवर एक खणखणीत प्रहार आपल्याला षटकार पाहायला मिळाला आणि तिसऱ्या चेंडूवर कैलास बांडेची एक विकेट. चौथा चेंडू डॉट, 5वा चेंडू डॉट आणि 6वा चेंडू देखील डॉट. म्हणजे 4 सलग निर्धाव चेंडू निखिल सर. आणि त्याचबरोबर कैलास बांडेचा एक गोल्डन विकेट देखील त्याला प्राप्त झाली. समीकरण बदललं गेलंय. 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या 37 धावा म्हणजे 12.33च्या सरासरीने या धावा वसूल कराव्या लागतील शहापूर 11 संघाला. सरळगाव प्रीमियर लीग सन 2023 म्हणजेच पुढच्या वर्षीची जी काही पहिल्या क्रमांकाची जी आकर्षक चषक असणार आहे त्या आकर्षक चषक आपल्याला सन्माननीय बंधू जाधव साहेबांनी जाहीर केलेला आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाचा आकर्षक चषक सन्माननीय मनोजजी बालके साहेब यांच्याकडनं हे जाहीर झालंय. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ आहे बाकी
आणि या 18 चेंडूंचा खेळ शहापूर मुरबाड या उभय संघांना कुठल्या रोमहर्षक लढतीपर्यंत पोहोचवेल हे सांगण्यासाठी व्हॉइस ऑफ जुन्नर टेनिस क्रिकेट विश्वातील मराठी समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव, सगळ्यांचा आवडता आवाज, सन्माननीय निखिलजी ठोंबरे सर. थँक्यू डीजे, थँक्यू अमर सर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. मॅन फ्रॉम बेलपाडा मिस्टर परफेक्ट राहुल सोमनेच्या हातामध्ये चेंडू आहेत. 18 बॉल आणि 37 धावा. इथे टाकलेला बॉल, पहिला चेंडू पंचांकडे, लाऊड अपील आणि हा बॉल सीमारेखेचा भेद घेतोय. पंचांचा इशारा येतोय चौकार. संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 50 धावा धावफलकावर. डॉट बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. राहुल सोमने गोलंदाजी मार्कवर तयार, तर स्ट्रायकर एंडवर अर्जुन. इथे टाकलेला बॉल पॅडवर धरतोय, जोरदार अपील आणि ते हे अपील पंचांनी उचलून धरलाय. लेग बिफोरची शिकार, फलंदाज अर्जुन बांगर बॅक टू द पेव्हिलियन. विकेट.
थँक्यू. आमचे आयोजक कमिटीचे सदस्य रोहन शेठ गुडे यांचं विशेष कौतुक करावं लागेल. खूप सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी घेतली आहे आणि एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेला ओळख मिळाली आहे. सरळगाव प्रीमियर लीग साई स्पोर्टच्या सर्व सदस्यांचं विशेष कौतुक. आपण टॉस देखील करणार आहोत. साई किरण आणि श्री स्ट्रायकर दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी चला ताबडतोब. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वर आपण पाहतोय. राहुल नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. जितू इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेग. बेलपाडा एक्सप्रेस इथे अप्रतिम कामगिरी करते. सुरेख प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये. मिस्टर परफेक्ट राहुल सोमने. यष्टीरक्षण अतिशय चांगलं राहिलं गणेश गायकरचं. प्रतीकजी गोलब साहेब युवा सेना अध्यक्ष आहेत आणि त्यांचं सहविभाग अध्यक्ष आहेत. त्यांचं मात्र शुभागमन होतं. त्यांचं सहर्ष असं स्वागत. आजच्या दिवसातला दुसरा क्वालिफायर. इथे देखील भन्नाट चेंडू. राहुल सोमनेचा हा भन्नाट मार आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम गोलंदाजी. यष्टीरक्षण देखील अप्रतिम राहत आहे. कॅप्टन मिस्टर MPL गणेश गायकरचा हा चेंडू देखील डॉट आलाय. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 50 धावा. 50 धावा धावफलकावर आहेत. 31 धावांची आवश्यकता. शेवटचे 32 धावांचं आवश्यकता. शेवटचे 13 बॉल शिल्लक. राहुल सोमने तयार होतोय. जितूच्या बॅट मधून एक फटका आवश्यक आहे. शहापूर टीम साठी 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये आवश्यकता आहे 32 धावांची. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दर्शन शिंदे बॉल वर येतील. चांगलं क्षेत्ररक्षण दर्शन शिंदेचं राहिलं. डायरेक्ट हिट गोल्डन विकेट कॅरी करत असताना कीर्ती मूर्ती लहान पण कीर्ती महान असा खेळाडू दर्शन शिंदे फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. वळत आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे माझ्यासोबत आहेत साई किरण 11 संघ आणि विपक्ष श्री स्ट्रायकर संघ. त्याचसोबत नाणेफेकीचा कौल ज्यांच्या शुभ हस्ते आपण पार पाडणार आहोत. सन्माननीय राहुलजी रसा जे एक सुपरिचित क्रिकेटर आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. दोन्ही कर्णधारांना नाणेफेकीची बाजू माहीत आहे. यावेळेला साई किरण 11 संघ नाणेफेकीचा कौल विजयी झालेला आहे. मान्यवरांचे मनपूर्वक आभार. मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. साई किरण 11 संघ या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड ब्रेक आपण टॉस जिंकलेला आहात. नाणेफेकीचा कौल विजयी आहात. महत्वपूर्ण सामना आहे. जो संघ विजयी होईल तो मात्र थेट सेमीफायनलला जाणार आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. ओके. साई किरण 11 संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. समोरच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. वळूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आहेत निखिल ठोंबरे आणि जे समालोचन करतायत शहापूर विपक्ष मुरबाड या रोमहर्षक लढतीचं. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते आता 12 आणि 12 बॉल मध्ये आवश्यक आहे धावसंख्या 31. श्रावण आणि मयूर दिनकर ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्क वर गोलंदाज तयार होतो. किशोर गावाला पडलेलं एक गोड स्वप्न. मुरबाड नगरीला खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटच्या पटलावर TDPL या स्पर्धेमध्ये ओळख निर्माण करून देणारा खेळाडू गोलंदाजी मार्क वर तयार होतोय. गणेश गायकर गोलंदाजी मार्क वर तयार होतोय. शेवटचे 12 चेंडू आहेत. 12 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार गणेश. स्ट्रायकर एन वर आपण पाहतोय श्रावण डोंगरेला. 12 बॉल 31 धावा. इथे मोठा प्रहार जो मात्र पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच. श्रावण डोंगरेच्या पाठमधून येणारा हा षटकार. थँक्यू. माजी सरपंच सरळगाव ग्रामपंचायत उद्योजक राणा युथ डेव्हलपर्स यांच्या वतीने एक घोषणा झाली आहे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 51,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढल्या वर्षी आपण SPL स्पर्धा ठेवणार आहोत. त्यावेळेस पहिल्या क्रमांकाचं जे पारितोषिक असेल ते चेतन जगन्नाथ गुडे साहेब यांच्या वतीने जे मात्र जाहीर झालंय. अजून
एक मोठा प्रहार. गणेश कायकर वर आक्रमण. बॅक टू बॅक हा दुसरा हल्ला. षटकार. थँक्यू. 19 धावांची आवश्यकता. शेवटचे 10 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलवर आलेले 2 षटकार. शहापूर 11 या टीमला मॅच मध्ये घेऊन आले श्रावण डोंगरे. वाफेगावची रन मशीन खऱ्या अर्थाने रंगात आली. गणेश कायकर वर फार मोठं आक्रमण मैदानामध्ये करतोय. तिसरा मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक चेतन गुडे साहेबांकडून. गोलंदाज तयार होतोय गणेश कायकर. स्ट्रायकर एन वर श्रावण डोंगरे. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं. हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. शेवटचे 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे विजयासाठी टीम शहापूर 11 ला 19 धावांची. 9 बॉल 19 धावा. एका बाजूला मुरबाड 11, दुसऱ्या बाजूला शहापूर 11. प्रेक्षक वर्ग देखील भरपूर मोठ्या प्रमाणात जोडले गेलेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. इथे सूर्यप्रकारचा चेंडू तितका चांगला फटका. स्टँड अँड डिलेव्हर. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. इथे येतोय हा चौकार. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 8 आणि 8 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता. अप्रतिम बॅटिंग श्रावण डोंगरेची राहिली. इथे फुल टॉस बॉल. तितका चांगला फटका. सचिन चोरगेतील बॉलवर चांगलं क्षेत्ररक्षण सचिन यांचं राहिलं. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 68 या धावसंख्येवर. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. सर्वात महत्वाचा बॉल या मॅच मधील हा सर्वात महत्वाचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज गणेश गायकर तयार आहे. तर स्ट्रायकर एंड वर आपण पाहतोय मयूर दिनकरला. अस्नोलीचा टायगर म्हणून ज्याची ओळख. इथे सूर्यप्रकारचा फटका. स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच. षटकार येतोय. 6 धावा येतील. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 74 या धावसंख्येवर. 6 चेंडू शिल्लक. 8 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 8 धावा. स्ट्रायकर एन वर फलंदाज आपण पाहतोय श्रावणला. महागड षटक गणेश कायकरचं जे मात्र पाहायला मिळालं. भरपूर धावा त्या षटकामध्ये खरचल्या गेल्या. 23 धावा त्या षटकामध्ये आल्या. आता 6 चेंडू शिल्लक आहेत. त्या 6 चेंडूंमध्ये 8 धावा डिपेंड करायच्यात. गोलंदाजी मार्कवर शिरगावचा उभरता सितारा म्हणून ज्याची खूप मोठी ख्याती आता सध्याच्या घडीला बनू लागली आहे असा खेळाडू दर्शन शिंदेच्या हातामध्ये चेंडू आहे. गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. स्ट्रायकर एन वर आपण पाहतोय श्रावण डोंगरेला. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल. मोठा फटका. मोठा प्रहार येतोय. वाफेगावची रन मशीन रंगात आली. हा षटकार. थँक्यू. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत आता 5 आणि 5 बॉल मध्ये आवश्यक आहे धावा 2 शहापूर टीमला. अप्रतिम बॅटिंग करत असताना श्रावणला आपण पाहतोय. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये श्रावणने खेळलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू
आणि 2 धाबांची आवश्यकता शहापूर 11 या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय दर्शन. इथे देखील भन्नाट वेगानं हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. इथे एक सिंगल धाव जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक धावेल. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या स्कोर आर लेवल. एका धावेची आवश्यकता शहापूर 11 या टीमला. 3 बॉल आणि 1 धाव. 3 बॉल 1. स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय मयूरला. गोलंदाजी मार्कवर दर्शन तयार होतोय. 3 चेंडू एका धावेची आवश्यकता. सुरेख प्रकारचा चेंडू. तिथे मोठा प्रहार येतोय. अस्नोलीचा टायगर मयूर दिनकरच्या बॅटमधून विजयी स्ट्रोक. दोन्ही टीमचं मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा वाढवली त्याबद्दल दोन्ही टीमचं आमच्या साई स्पोर्ट सरळ गाव प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत.